नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक राजेश कागणे आपले स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण द कूप अँड द अँथेम या कथेवरती MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे MCQ क्वेश्चन्स आपल्या परीक्षेसाठी वर्ग 12वीला तसेच BA इंग्लिश लिटरेचर करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाचे असतील. चला तर आपण बघूयात MCQ क्वेश्चन्स. त्याआधी आपण कथा व लेखकांविषयी प्रस्तावना तथा माहिती बघूयात. वेल नोन अमेरिकन रायटर विलियम सिडने पॉटर. डिअर स्टुडंट्स, this story, The Coop and the Anthem, is one of the William Henry's well-known stories. Dear students, in this story, the main character, Sophie, is a vagabond and a person with criminal background. He makes different plans to re-enter the prison as he has no shelter to protect himself from the severe winter. The story ends in an unexpected way. O. Henry has depicted Sophie's futile attempts to get arrested in a very humorous way. Dear students, The Coop and Anthem, the story is about freedom and confidence. Initially, Sophie feels that there is a freedom from miseries and worries in confinement, means in prison. The notes of Anthem transform him from within and he resolved to work hard. Sophie faces the irony of fate as the moment he realized that the real freedom lies in virtue's life, he is taken into the confinement. विद्यार्थी मित्रांनो, द कूप अँड अँथेम ही स्टोरी नामांकित अमेरिकन लेखक विलियम सिडने पॉटर यांनी लिहिलेली आहे आणि ही जी स्टोरी आहे त्यांच्या बऱ्याचशा कथांपैकी ही एक स्टोरी आहे. या स्टोरीमध्ये सोफी नावाचं एक महत्त्वाचं कॅरेक्टर आहे जे भटकं आहे, सारखं फिरत राहायचं, गुन्हेगारी पार्श्वभूमी त्याची आहे आणि त्याने वारंवार वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने तुरुंगात जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग त्याने अवलंबिलेले आहेत आणि पुन्हा पुन्हा मार्ग अवलंबिल्याच्या नंतरसुद्धा तो अटक होत नाही. या ठिकाणी खरं म्हणजे ही जी स्टोरी आहे ती फ्रीडम, स्वातंत्र्य आणि कन्फाइनमेंट, कारावास या दोन गोष्टीला मिळून केलेली आहे. सुरुवातीला सोफीला असं वाटतं की आपल्याला आपल्या दुःखांमधून, आपल्या चिंतांमधून मुक्त व्हावं, आपण तुरुंगात जावं, फ्री आपल्याला खायला मिळेल, राहायला मिळेल. परंतु शेवटी जेव्हा तो एका चर्चच्या बाजूला एक गोड मधुर अशा प्रकारचं गीत त्याच्या कानावरती येतं आणि त्यावेळेला त्याला त्याची इच्छा पूर्णपणे बदलून जाते की नाही, आपल्या मनामध्ये जे सद्गुण आहेत ते त्याचे निर्माण होत असतात आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं जीवन जगायचं आहे. आणि अशा पद्धतीने जेव्हा तो जीवन जगण्यासाठी स्वतःहून तयार होत असतो त्यावेळेस मात्र दुर्दैवाने पोलीस त्याला अटक करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीवरती, या प्रस्तावनेवर नुसारच निश्चितरीतीने तुम्हाला द कूप अँड अँथेम ही स्टोरी शॉर्टमध्ये समजलेली असेल. त्यावरती आपण काही प्रश्न, MCQ क्वेश्चन्स जे आहेत ते पाहणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न अशा प्रकारचा आहे. द सोफी हॅड गिव्हन अ ड्रेस बाय अ लेडी मिशनरी ऑन ऑप्शन आर अ बर्थडे, सेकंड ऑप्शन थँक्सगिव्हिंग डे, द थर्ड ऑप्शन न्यू इयर डे अँड द फोर्थ ऑप्शन इज क्रिसमस डे. विद्यार्थी मित्रांनो, निश्चित रीतीने तुमच्या लक्षात आलेलं असेल आणि या प्रश्नाचं
जे उत्तर आहे ते उत्तर आहे बी, थँक्स गिविंग डे. सेकंड क्वेश्चन आपण बघूयात. सोफी वॉन्टेड टू गेट फॉर द जर्नी टू. सोफीला कुठला प्रवास करायचा होता? ऑप्शन फर्स्ट विंटर आयलँड, सिनेमा थिएटर सेकंड ऑप्शन, थर्ड पिकनिक, फोर्थ न्यू सिटी. आणि या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल, सोफीला असं वाटत होतं की आपण तिथं जाऊन मुक्तपणे खावं, मुक्तपणे संचार करावा, कुठलंही टेन्शन आपल्याला राहणार नाही. आणि तो प्रवास त्याचा होता ऑप्शन नंबर ए, विंटर आयलँड, म्हणजेच तुरुंगवास. तुरुंगात त्याला जायचं होतं. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन. द पोलिसमॅन डॅश डॅश टू ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्लू. ऑप्शन फर्स्ट क्राईड, अरेस्टेड, स्पोक अँड रिफ्युज्ड. या ठिकाणी पोलिसमॅननं त्याला अटक केलं होतं का, अटक करायचं स्वीकारलं होतं का, त्याला काही बोलला होता का? ह्या 4 ऑप्शनपैकी आपल्याला करेक्ट ऑप्शन जे आहे डिअर स्टुडंट्स, ऑप्शन नंबर डी हे जे ऑप्शन आहे ते आपल्यासाठी करेक्ट अशा प्रकारचं ऑप्शन आहे. नाव क्वेश्चन नंबर 4. वेन सोफी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर डॅश डॅश स्पॉटेड हिम. जेव्हा तो रेस्टॉरंटमध्ये दरवाजावरती रेस्टॉरंटच्या गेला न गेला तोच त्याला कुणी बघितलं होतं? द हॉटेल ओनर, द हेड वेटर, अ क्लायंट अँड ऑप्शन डी अ पेशंट. कुणी पाहिलं होतं त्याला, सोफीला? आता या ठिकाणी नंबर 4च्या प्रश्नाचं जे ऑप्शन आपल्याला पाहता येईल आणि ते करेक्ट ऑप्शन डिअर स्टुडंट्स या ठिकाणी आहे ते म्हणजे हेड वेटर. हेड वेटरने बघितलं होतं. क्वेश्चन नंबर 5. टेकिंग अ स्टोन सोफी हॅड डॅशड इट थ्रू द ग्लास. आता या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय द टेन्स करावायचं आहे. करेक्ट अशा प्रकारचं जे टेन्स फाइंड आउट करायचं आहे. यामध्ये ऑप्शन फर्स्ट आहे पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स अँड प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. डिअर स्टुडंट्स, या वाक्यामध्ये आपण जर पाहिलं तर कोणता काळ आहे? बघा या ठिकाणी टेकिंग अ स्टोन सोफी हॅड डॅशड, सोफी हॅड डॅशड या ठिकाणी दिलेलं आहे बघा. आणि हे जे वाक्यरचना आहे ती वाक्यरचना आहे या ठिकाणी आपल्याला करेक्ट ऑप्शन आपल्याला पाहता येईल पास्ट परफेक्ट टेन्सची करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. पीपल केम रनिंग राऊंड द कॉर्नर, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता या ठिकाणी अंडरलाईन केलेला राऊंड द कॉर्नर म्हणजे आपल्याला उर्वरित वाक्यावरती WH क्वेश्चन तयार करायला सांगितलेला आहे. WH क्वेश्चन बघा उर्वरित वाक्यांवरती करायचा, जो अंडरलाईन केलेला पार्ट उत्तर आहे असं ग्राह्य धरून. फर्स्ट ऑप्शन हू डीड रनिंग कम, सेकंड ऑप्शन वेअर डीड पीपल रनिंग फ्रॉम कम, थर्ड ऑप्शन वाय डीड पीपल रनिंग कम अँड फोर्थ ऑप्शन वेअर डीड पीपल कम रनिंग. या ठिकाणी 6th क्वेश्चनचं जे आपल्याला करेक्ट अशा प्रकारचं WH क्वेश्चन करता येईल आणि तो WH क्वेश्चन जो काही आहे तो WH क्वेश्चन आपल्याला हे करेक्ट आन्सर करता येईल, बघता येईल आपल्याला. ऑप्शन नंबर 4 वेअर डीड पीपल कम रनिंग म्हणजे अंडरलाईन केलेला पार्ट जो आहे राऊंड द कॉर्नर हे त्याचं आन्सर असेल, म्हणजे WH क्वेश्चनचा आन्सर असेल. नाऊ we will see the question number 7. Dear student, question number 7 जो काही आहे तो बघा क्वेश्चन नंबर 7 आपला कशा प्रकारचा आहे. The word for comma into inverted comma
border place between heaven and hell is border place between heaven and hell याच्यासाठी वन वर्ड कोणता जो आपल्या स्टोरीमध्ये वापरलेला आहे. फर्स्ट ऑप्शन लिंबो, सेकंड ऑप्शन प्लेस, थर्ड ऑप्शन फोर्ट, फोर्थ ऑप्शन स्कूल. आणि या ठिकाणी जर आपण स्टोरीमध्ये सविस्तरपणे तुम्ही वाचला असेल तर त्याच्यासाठी शब्द वापरलेला आहे लिंबो. क्वेश्चन नंबर 8. सोपी लेफ्ट हिज बेंच अँड डॅश डॅश आउट ऑफ द स्क्वेअर. आणि ऑप्शन या ठिकाणी दिले आहेत विद्यार्थी मित्रांनो, सॅंग, जम्पड, स्ट्रॉल अँड लुक. आणि करेक्ट ऑप्शन आहे या ठिकाणी स्ट्रॉल. क्वेश्चन नंबर 9. एनी हाऊ सोपी वॉन्टेड दॅट पोलीस मस्ट डॅश डॅश हिम. सोपीला असं वाटत होतं की पोलिसनं आपल्याला रिकामी जागा करावं. काय करावं? ऑप्शन फर्स्ट लेफ्ट, सेकंड ऑप्शन गिव अ मील, थर्ड ऑप्शन सेकंड अँड फोर्थ ऑप्शन अरेस्टेड. आणि करेक्ट ऑप्शन आहे सोपीला असं वाटत होतं पोलिसनं आपल्याला कुठल्याही पद्धतीने अटक करावं. अरेस्ट हे ऑप्शन करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 10. ऑन द थर्ड अटेम्प्ट सोपी ग्रॅब्ड द डॅश डॅश ऑफ अ मॅन. आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये आपण जर स्टोरी पाहिली तर त्याने प्रयत्न जे केलेले होते, 4 प्रयत्न केलेले होते स्टोरीमध्ये अटक पोलिसांनी आपल्याला करावी या हेतूने. तिसऱ्या अटेम्प्टमध्ये ऑप्शन दिलेले आहेत बुक, पेन, अम्ब्रेला अँड मोबाईल. आणि या ठिकाणी तिसऱ्या अटेम्प्टमध्ये प्रयत्नामध्ये त्याने काय चोरलं होतं, घेऊन पळाला होता जेणेकरून पोलीस त्याला येऊन पकडतील आणि अटक करतील. आणि करेक्ट ऑप्शन या ठिकाणी आहे द अम्ब्रेला. म्हणजे छत्री घेऊन तो पळालेला होता सिगार पार्लरमधल्या एका व्यक्तीची, जेणेकरून पोलिसांमध्ये त्याने आपल्याला द्यावं आणि पोलिसांना आपल्याला अटक करावं. नेक्स्ट 11th क्वेश्चन नंबर. द वर्ड कोप इज यूज्ड फॉर. आता हा जो या संपूर्ण पॅराग्राफमध्ये कोप हा शब्द कुणासाठी वापरलेला आहे हे आपल्याला समजणं महत्त्वाची गोष्ट आहे. टायटलमध्येच आहे. फर्स्ट ऑप्शन द हॉटेल ओनर, द पोलीस, लॉयर, सोपी. आणि कोणासाठी तो वापरलेला आहे शब्द? तो शब्द वापरलेला आहे पोलीससाठी. क्वेश्चन नंबर 12. द अम्ब्रेला वॉज ॲक्च्युअली बिलॉंग टू डॅश डॅश डॅश. स्टोरीमध्ये पाहिलं आहे की ही छत्री कुणाची होती जी सोपीने ग्रॅब केलून तो पळालेला होता. त्यामध्ये फर्स्ट ऑप्शन द पोलिसमन, सेकंड ऑप्शन द हॉटेल ओनर, थर्ड ऑप्शन द मॅन इन द सिगार पार्लर अँड द फोर्थ ऑप्शन अँड अननोन पर्सन. कुणाची होती ती ॲक्च्युअली छत्री? ती जी छत्री होती त्या या ठिकाणी आपण बघू शकतो की करेक्ट ऑप्शन 4 नंबरचा अँड अननोन पर्सन. नेक्स्ट क्वेश्चन जे 13 नंबरचा क्वेश्चन आहे. द डिफरंट वेज सोपी ट्राय टू गेट अरेस्टेड बिकॉज डॅश डॅश. सोपीला कुठल्याही पद्धतीने असं वाटत होतं की आपण अटक व्हावं. आणि का? याचं कारण काय होतं? फर्स्ट ऑप्शन ही वॉन्टेड टू मीट हिज फ्रेंड इन जेल, ही वॉज अ थीफ. थर्ड ऑप्शन टू गो टू विंटर आयलँड अँड एन्जॉय विथ फ्री मील. अँड फोर्थ ऑप्शन टू लुक टू जेल. आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे करेक्ट ऑप्शन आहे ते करेक्ट ऑप्शन या ठिकाणी आपल्याला घेता येईल की तो कुठल्याही पद्धतीने होईना त्याला अटक व्हावंसं वाटत होतं आणि तुरुंगात जावंसं का वाटत होतं? तर त्या ठिकाणी जाऊन फ्री मील मिळेल आणि आपण त्याच्यावरती एन्जॉय करू अशी त्याची इच्छा होती. आणि म्हणून तो म्हणत होता की पोलिसने कुठल्याही पद्धतीने का होईना आपल्याला अटक करायला पाहिजे. आता या ठिकाणी बघा स्टुडंट्स, नेक्स्ट क्वेश्चन. सोपी ॲक्च्युली डीड नॉट वॉन्ट टू अम्ब्रेला बट ही पिक्ड ओनली डॅश डॅश. सोपीला अम्ब्रेला चोरायचीच नव्हती, परंतु त्याला काय व्हावं असं वाटत होतं? ऑप्शन फर्स्ट टू गो इन टू द रेन, ऑप्शन सेकंड टू गो टू द जेल, ऑप्शन थर्ड टू गिव टू द पोलिसमन अँड ऑप्शन फोर्थ टू गिव अ गिफ्ट टू हिज फ्रेंड.
या ठिकाणी त्याला काय करावं असं वाटत होतं? त्याला असं वाटत होतं की पोलिसनं आपल्याला अरेस्ट करावं, जेलमध्ये न्यावं, म्हणजे सेकंड ऑप्शन इज करेक्ट. नाउ क्वेश्चन नंबर 15. द कोप डिड नॉट अरेस्ट सोपी फॉर शाउटिंग अँड डान्सिंग बिकॉज डॅश डॅश. आता सोपी आपण पाहिलेलं आहे की पुढे जाऊन पुढच्या एका प्रयत्नामध्ये तो, चौथ्या नंबरच्या प्रयत्नामध्ये तो जोरजोराने ओरडत असतो रस्त्यावरती, डान्स करत असतो, पण तरी पोलीस त्याला अटक करत नाही. यापैकी कुठलं या 4 ऑप्शनपैकी करेक्ट आन्सर आहे? यामध्ये फर्स्ट ऑप्शन आपल्याला पाहता येईल विद्यार्थी मित्रांनो. कोप थॉट ही इज अ स्टुडंट फ्रॉम हार्टफोर्ड कॉलेज अँड नॉट हार्म एनीवन. सेकंड, ही वॉज अ फ्रेंड ऑफ कोप. थर्ड, ही वॉज लुकिंग अ जेंटलमन. अँड नेक्स्ट, ही वॉज सिंगिंग अ सॉन्ग. या ठिकाणी पोलीस लोकांना असं डेफिनेटली वाटले की तो हार्टफोर्ड कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि ऑप्शन करेक्ट आहे ए. आणि ते विद्यार्थी कोणालाही त्रास देत नाहीत म्हणून त्यांना अटक करण्याची आवश्यकता नाही. 16 क्वेश्चन नंबर 16वा प्रश्न आपण बघूयात. लिसनिंग टू द अँथेम सोपी रिमेंबर्ड. आणि जेव्हा त्याने एक मधुर सुमधुर अशा प्रकारचं गाणं ऐकलं, म्युझिक ऐकलं, आणि त्यावेळेला त्याला कोणत्या गोष्टीची आठवण झाली? ऑप्शन फर्स्ट, ओनली हिज फ्रेंड. ऑप्शन सेकंड, हिज स्कूल. ऑप्शन थर्ड, हिज गुड ओल्ड डेज. अँड ऑप्शन फोर्थ, डेज इन जेल. आणि या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे सी ऑप्शन, हिज गुड ओल्ड डेज. त्याला आपल्या चांगल्या जे दिवस होते पूर्वीच्या काळचे, त्या दिवसांची त्याला आठवण झालेली होती. 17th क्वेश्चन, 17वा नंबरचा प्रश्न. आफ्टर लिसनिंग टू द स्वीट अँड सॉलेम ऑर्गन नोट सोपी डिसाईड टू. आता ते सुंदर आणि सुमधुर अशा प्रकारचं म्युझिक कानावरती पडल्याच्या नंतर सोपीनं काय ठरवलेलं होतं? ऑप्शन फर्स्ट, टू रिस्टोर हिज लाईफ. ऑप्शन सेकंड, टू गो टू द सिटी. ऑप्शन थर्ड, टू मीट हिज फ्रेंड. अँड ऑप्शन फोर्थ, टू गो टू द जेल. आता या ठिकाणी त्याला लक्षात असा काय ऑप्शन आपल्याला पाहता येईल 17व्या प्रश्नाचं. या ठिकाणी करेक्ट ऑप्शन अशा प्रकारचं आहे की आपलं जीवन जे काही आहे ते रिस्टोर, पहिलं जसं होतं तशा पद्धतीने आपल्याला जीवन जगायचे. आता तुरुंगात जायची इच्छा त्याची नव्हती. नेक्स्ट क्वेश्चन. सोपी लिसन डॅश डॅश इन अ चर्च नियर मेडिसन स्क्वेअर. मेडिसन स्क्वेअरच्या बाजूला एक जे चर्च होतं त्या ठिकाणी त्याने काय ऐकलेलं होतं? अ चाइल्ड्स क्राय, अ साऊंड ऑफ क्लॅपिंग, स्वीट म्युझिक और स्वीट कॉलिंग. या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे द स्वीट म्युझिक. अतिशय सुमधुर संगीत त्याच्या कानावरती पडलेलं होतं, जेणेकरून त्याचा विचार बदलला, आता आपण तुरुंगात जायचं नाही. म्हणजे या ठिकाणी जीवनाला कलाटणी संगीतामुळे मिळू शकते, हे या ठिकाणी लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे. 19व्या नंबरचा प्रश्न बघूयात. सोपी हॅड लिसन स्वीट म्युझिक टर्नड अँड डॅश डॅश. सोपीनं ज्यावेळेस सुमधुर संगीत ऐकलं, त्याच्या मनामध्ये विचार झाले आपल्याला तुरुंगात जायचं नाही आणि आता आपण चांगल्या पद्धतीने जीवन जगायचं. आणि तो जेव्हा टर्न झाला, कलला, वळला, त्यावेळेला काय झालं होतं? ऑप्शन फर्स्ट, पोलीस लेफ्ट हिम अगेन. ऑप्शन सेकंड, हिज फ्रेंड वॉज विथ हिम. ऑप्शन थर्ड, हॉटेल ओनर वॉज देअर. अँड ऑप्शन फोर्थ, पोलीस कॉट हिम. आणि या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे द पोलीस कॉट हिम. जेव्हा त्याला अटक व्हायचं नव्हतं त्यावेळेला त्याला अटक झालेली होती, पोलिसने पकडलेलं होतं. या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, 20व्या नंबरचा प्रश्न आहे. $1 फॉर द सिगार वुड बी इनफ, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. या ठिकाणी करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे ग्रॅमॅटिकल पार्टचा हा क्वेश्चन आहे आणि तो आहे क्वेश्चन टॅगचा. पहिला ऑप्शन काय आहे? $1 फॉर सिगार वुड बी इनफ, विलंट इट. सेकंड ऑप्शन, $1 फॉर द सिगार वुड बी इनफ, वुडंट इट. थर्ड ऑप्शन, $1 फॉर द सिगार वुड बी इनफ, वुड इट. फोर्थ ऑप्शन, $1 फॉर द सिगार वुड बी इनफ, विल इट. आणि या ठिकाणी जे करेक्ट आन्सर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो ते पाहता येईल आणि ते म्हणजे बी ऑप्शन, $1 फॉर द सिगार वुड बी इनफ, वुडंट इट. या वाक्यामध्ये वूड हे मॉडल एक्झिलरी व्हर्ब वापरलेलं आहे. वाक्य हे पॉझिटिव्ह आहे म्हणून त्याला एंड निगेटिव्ह म्हणजे नॉट वापरलं आणि त्यानंतर जो
कर्ता आहे तो इट म्हणून या ठिकाणी वापरला आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे. 21वा प्रश्न आपण बघूयात. द आयलंड सीम व्हेरी फार अवे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो हा जो ग्रामरचा पार्ट आहे आणि तो पार्ट या ठिकाणी सेंटेन्स निगेटिव्ह करायचं असं दिसतंय. द आयलंड सीम व्हेरी फार अवे ऑप्शन आहेत आणि वाक्याचा अर्थ न बदलता आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असतं. द आयलंड सीम व्हेरी नियर, सेकंड ऑप्शन द आयलंड सीम नॉट ऑल नियर, थर्ड ऑप्शन द आयलंड सीम व्हेरी क्लोज अँड द फोर्थ ऑप्शन द आयलंड सीम नॉट व्हेरी अवे. अँड द करेक्ट निगेटिव्ह सेंटेन्स या ठिकाणी जे ऑप्शन आहे ते आहे बी ऑप्शन. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला पाहता येईल डिअर स्टुडंट्स. यामध्ये प्रश्न क्रमांक 22 जो आहे तो आहे द सेंट्रल थीम ऑफ द स्टोरी इज. ही जी कथा आहे द कोप अँड द अनथेम, विल्यम सिडने पॉर्टर अमेरिकन लेखकाने लिहिलेली. या स्टोरीचा अगदी शॉर्ट आपल्याला मतितार्थ, सुरुवातीला मी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं, मी तुम्हाला प्रस्तावनेमध्ये सांगितलेला आहे तो मतितार्थ काय आहे, तो सेंट्रल आयडिया काय, सेंट्रल थीम काय आहे. तर ऑप्शन फर्स्ट द फ्रीडम अँड क्लास, सेकंड ऑप्शन टू एन्जॉय ओनली, थर्ड ऑप्शन टू स्टडी अँड फोर्थ ऑप्शन टू हार्ड वर्क. या ठिकाणी आपल्याला जे थीम आहे तो पाहता येईल आणि तो म्हणजे ए ऑप्शन टू फ्रीडम अँड क्लास. क्वेश्चन नंबर 23. द मिनिंग ऑफ द आय फेल अपॉन इज. या ठिकाणी आय फेल अपॉन हे जे शब्द आहेत त्याचा एका शब्दामध्ये अर्थ काय, म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूशन आपण ज्याला म्हणत असतो. त्यामध्ये फर्स्ट ऑप्शन नेग्लेक्टेड, सेकंड जे ऑप्शन दिलेलं आहे ते कन्व्हर्टेड, थर्ड ऑप्शन स्ट्रॉल्ड, फोर्थ ऑप्शन नोटिस्ड. कोणावरती तरी आपली नजर पडणे, म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन आहे नोटिस्ड. आणि 24th क्वेश्चन द वन वर्ड फॉर अ स्टेट ऑफ अ ग्रेट डिस्टर्बन्स. यासाठी एक शब्द पॅराग्राफमधून किंवा या स्टोरीमधून जो वापरलेला आहे तो सांगा. आणि तो या ठिकाणी ऑप्शन आहेत क्वाइंट, टर्मॉईल, क्लीन, ट्राय. करेक्ट ऑप्शन इज टर्मॉईल. आणि लास्ट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, तुझं म्हणजे 25वा प्रश्न आहे. द ऑपोजिट मिनिंग ऑफ डिसकन्सोलेट इज डॅश डॅश. डिसकन्सोलेटची ऑपोजिट मिनिंग जी काही विरुद्ध अर्थी आपल्याला अर्थ या ठिकाणी सांगायचा आहे. हॅपी, अनहॅपी, कॉमेडी अँड ट्रॅजेडी. आणि या ठिकाणी करेक्ट आन्सर या ठिकाणी आहे ते म्हणजे हॅपी. अशा पद्धतीने बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 25 प्रश्न आणि वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न द कोप अँड अनथेमवरती आपण पाहिलेले आहेत. अशाच प्रकारचे वेगवेगळे प्रश्न जे आहेत MCQ क्वेश्चन्स संपूर्ण टॉपिकवरती आपण पाहणार आहोत. त्याकरता पुढच्या व्हिडिओची वाट पाहावी लागेल. धन्यवाद.